आयुष्यात स्थैर्य मिळवण्यासाठी आपण नेहमी झगडत असतो. कधी स्वतःत असलेली आत्मविश्वासाची कमी, तर कधी स्वतःच्या भूमिकांविषयी असलेला संभ्रम. यामुळे आपल्या आयुष्यात एक सातत्य मिळणे कठीण होऊन जाते. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि आज आपण पाहणार आहोत स्टोईक विचार, जे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. मार्कस ऑरेलियस म्हणतात, स्वतःला वर्तमानापुरतेच मर्यादित ठेवा. आपल्या कित्येक चिंतेचं कारण हे भूतकाळ किंवा भविष्य काळातील घडणाऱ्या घटनेशीच संबंधित असतं. माझ्यासोबत या गोष्टी घडायला नको हव्या होत्या किंवा माझ्या या गोष्टीचं कसं होईल. दोन्ही काळ हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत. आपण भूतकाळातल्या गोष्टी बदलू शकत नाही, पण त्यांच्याविषयीची भूमिका मात्र आपण बदलू शकतो. आणि भविष्याची चिंता असेल तर आता ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्या करून येणाऱ्या काळासाठी सज्ज होऊ शकतो. मार्कस ऑरेलियस हे 2000 वर्षापूर्वी असलेल्या रोमन साम्राज्याचे सम्राट असून देखील त्यांच्या नशिबी फक्त संघर्षच येत होता. त्या काळात जवळपास 15 वर्षे चालणारा एंटोनाईन प्लेग असो, ज्यात कित्येक लोक मरत होती, किंवा लष्करी संघर्ष असो, किंवा त्यांच्या साम्राज्यात पसरलेली अशांतता असो, या सगळ्या समस्यांना तोंड देत असताना त्यांच्या रोजनिशीमध्ये लिहिलेलं हे वाक्य आपल्याला 2000 वर्षानंतरही लागू होतं. तुम्ही कोणत्याही कचाट्यात असाल, तुमच्याकडे नेहमी एक पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे वर्तमान. मार्कस म्हणतात, एक व्यक्ती जो 20 वर्ष जगतो आणि दुसरा 20,000 वर्ष जगतो, हे दोघेही मरताना एकच गोष्ट गमावतात आणि ती म्हणजे त्यांचं वर्तमान. तर वर्तमान हा एकच आपल्या हातात आहे, त्याचा योग्य वापर करा. एपिक्टेटस म्हणतात, तुमची ओळख तुमच्याकडील वस्तूंवरून करू नका. मी कोण आहे? माझ्याकडे जो मोबाईल आहे तो, की ज्या कलांनी मी निपुण आहे तो? कधी कधी आपण स्वतःच्याच ओळखीच्या बाबतीत संभ्रमात असतो. 2000 वर्षापूर्वी एपिक्टेटस हे एक गुलाम म्हणून जन्माला आले होते. नंतर ते एक विचारवंत बनून रोमन लोकात वावरत असताना त्यांना दिसलं की लोक त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे किंवा त्यांच्यातील गुणविशेषतांचे गुलाम बनले आहेत. कोणी त्याच्या श्रीमंतीवरून तर कोणी त्याच्यातल्या गुणकौशल्यावरून स्वाभिमानात बुडालेला त्यांना दिसला. यापेक्षा तर एपिक्टेटसच स्वतंत्र होते, कारण ते विचारांनी स्वतंत्र होते. मार्कस ऑरेलियस स्वतः अर्ध्या जगावर राज्य करणारे आणि संपत्तीने परिपूर्ण व्यक्ती असून ते आपल्या रोजनिशीमध्ये लिहितात, ह्या शरीराचा तू गर्व नको करू. हे शरीर म्हणजे रक्त, हाडं, नसा, शिरा आणि धमन्यांनी गुंडाळलेलं एक विचका आहे. तुम्हाला तुमच्याकडील वस्तूंचं किंवा गुणकौशल्यांचं काही करायचंच असेल तर त्याचा वापर समाजाच्या भल्यासाठी करा, तर तुमच्यातली ती विशेषता मार्गी लागली असे म्हणता येईल. सेनेका म्हणतात, शांत राहणे हा एक धडा आहे जो शिकण्यासाठी आपल्याला अनेक त्रास सहन करावे लागतात. आपण कित्येकदा एखाद्या वादविवादात काहीतरी बोलून जातो आणि नंतर आपला पचका झाल्यावर आपण पश्चातापाच्या अग्नीत जळत असतो. तेव्हा जाणीव होते की आपलं तोंड बंद असलं असतं तर बरं झालं असतं. शांत राहिल्याने समोरच्याची बाजू समजून घेता येते आणि एखाद्याच्या प्रवृत्त करण्याला बळी न पडता शांत राहण्याची सवय आपल्याला भक्कम आणि स्वयंपूर्ण बनवते. स्वतःच्या जिभेवर नियंत्रण मिळवा, तुमच्या बऱ्याच गोष्टी तुमच्या नियंत्रणात येतील.